नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. आजकालची तरुणाई पाश्चिमात्य संस्कृती आणि विविध समाज माध्यमातील प्रकार पाहून कशी भरकटली जात आहे याचे ज्वलंत उदाहरण गीताच्या माध्यमातून समाज प्रबोधन करून जन्म वाया गेला तुझा जन्म वाया गेला यातून तरुणाईला जागृत करणारे समाज प्रबोधनकार, सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार मनोज राजा गोसावी यांचे शिष्य विकास राजा हे आज नागराज न्यूज चॅनलवर खास उपस्थित आहेत. मनोज राजांनी तयार केलेला विकास आज पाहूयात काय सांगतात. नमस्कार. आज नागराज न्यूजच्या सोबत आज आपले महाराष्ट्राचे प्रख्यात गायक ज्यांचे अनेक गाणे प्रसिद्ध झालेले आहेत आणि चांगल्या दर्जाचे गीतकार, गायक, समाज प्रबोधनकार जे आहेत या ठिकाणी विकास राजा हे आज आपल्या नागराज न्यूजशी जोडले गेलेले आहेत. जन्म वाया गेला तुझा जन्म वाया गेला हे सुप्रसिद्ध गीत ज्यांनी गायलं ते विकास राजा आज आपल्या नागराजसोबत आहेत. नागराज न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे. जन्म वाया गेला तुझा जन्म वाया गेला हे जे तुम्ही गीत गायलेलं आहे या गीताची संकल्पना तुम्हाला कशी सुचली, काय सांगाल? सर्वात आधी सर्वांना माना सन्मानाचं जय भीम, नमो बुद्धाय. बांधवांनो, मी गायक प्रबोधनकार विकास राजा नागपूरला असतो आणि गेल्या अनेक वर्षापासून मी चळवळीमध्ये गाण्याचं काम करतोय. कारण की बाबासाहेबांनी जो संदेश दिला की माझे 10 भाषणं तर माझ्या शहराचं एक गाणं, हा संदेश समोर ठेवून की खरोखरच चळवळीला प्रामाणिक गायकांची गरज आहे. त्या अनुषंगाने मी गेल्या बरेच वर्षापासून मी गातोय आणि गेल्या काही वर्षात मला जे काही मार्गदर्शन पाहिजे होतं ते मार्गदर्शन मला माझे गुरुवर्य मनोज राजा गोसावी मिळाले आणि मनोज राजा गोसावी मिळाले आणि माझ्या जीवनाचं सोनं झालं. त्यांच्या मार्गदर्शनामध्ये एक गीत त्यांनी मला दिलं आणि त्या गाण्याने जे विकास राजाला थोडेफार लोक ओळखायचे, आज आपल्या त्या गाण्यामुळे मला बरेच लोक ओळखायला लागली, बरेच रसिक जनतेचं प्रेम मिळायला लागलं. ते गाणं मनोज राजा गोसावी यांनी लिहिलेलं, माझे गुरुवर्य जे आहेत त्यांनी लिहिलेलं गाणं आहे आणि ते गाणं त्यांनी मला दिलं आणि मी ते गाणं गायलं आणि त्याच्यामुळे त्या गाण्याचा जन्मदाता जो आहे ते गाण्याचं माझे उस्ताद, माझे गुरुवर्य मनोज राजा गोसावी आहेत. मी मात्र एक नाम मात्र ते गाणं गायलं आणि आपल्या सर्वांना ते आवडलं. आज धम्मध्वज, पंचशील धम्मध्वज महा रॅलीच्या माध्यमातून आज आपण लातूरमध्ये आलेले आहात. गेली सुरुवातीच्या काळापासून दीक्षाभूमी ते चैत्यभूमी असा तुमचा हा प्रवास समाज प्रबोधनाच्या माध्यमातून, या रॅलीच्या माध्यमातून आपण संपूर्ण महाराष्ट्रभर आपण फिरत आहात. तर तुमच्या या गीत गायनाच्या माध्यमातून हा जो धम्मध्वज रॅलीचा जो आपण हा रॅली जी आता या रॅलीमध्ये आपण स्वतः सहभागी आहेत, तर याबद्दलचा तुमचा काय अनुभव आहे? सर्वात आधी तर माझ्या बांधवांनो, जी महाबोधी महाविहार आहे ती आमच्या बौद्धांची अस्मिता आणि आमच्या बौद्धांचा अधिकार आहे. बघा, कारण की 84,000 स्तूप या भारतामध्ये, या जम्बूद्वीपामध्ये सम्राट अशोकांनी निर्माण केले आणि त्यामधलं ते महाबोधी विहार की जिथे बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली. आणि माझ्या बांधवांनो, गेल्या कित्येकतरी वर्षापासून ते महाबोधी विहार जे आहे ते पंडित पुरोहितांच्या ताब्यामध्ये आहे. अजूनही तिथे भिक्खूंसाठी निवासी स्थान नाही किंवा भिक्षू प्रशिक्षण केंद्र नाही. म्हणजे बौद्धांची जी संस्कृती आहे ती कुठेतरी बौद्ध संस्कृती लपवून त्या पंडित पुरोहितांनी त्यांचे जे अंधवाद, पाखंडवाद आहे ते त्यांनी सुरू केलेलं आहे आणि त्याच विरोधामध्ये ते महाबोधी विहार आम्हाला पाहिजे. त्या अनुषंगाने भंते विनाचार्य यांनी त्यांना काही प्रश्न केले तर भंते विनाचार्य यांच्या विरोधात जाऊन काही लोकांनी त्यांना जेलमध्ये सुद्धा टाकण्याचं काम केलं, परंतु भंते विनाचार्य जेलमधून निघले आणि त्यांनी पुन्हा निर्धार केला आणि आमच्यासारखे असंख्य उपासक त्यांच्याशी जोडले. या धम्मध्वज रॅलीचे आयोजक आमचे नितीन भाऊ धारगावे असो, आमचे योगेश भाऊ राऊत असो, आमचे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी आणि गायक, आमचे मार्गदर्शक, आमचे मोठे बंधू सुभाषजी कोठारे असो, या सर्व नागपूरकरांनी आणि या आयोजक मंडळींनी नागपूरमध्ये माझ्या बांधवांनो एक वातावरण निर्माण केलं, आपल्या लोकांना जागवलं आणि धम्मध्वज यात्रा जी नागपूरपासून, दीक्षाभूमीपासून, ज्या ऊर्जाभूमीपासून सुरुवात झाली, आज माझ्या बांधवांनो लाखोच्या संख्येने लोक आज या आंदोलनामध्ये जोडलेली आहेत आणि मी आपल्या सर्वांना शाश्वती देतो की नवतरुण युथ सुद्धा या चळवळीमध्ये मोठ्या सहभागाने जोडलेले आहेत. कारण या रॅलीचे आयोजकच नवतरुण बांधव आहेत. आमचे राकेशजी धारगावे, आमचे योगेशजी राऊत, आमचे सुभाषजी कोठारी साहेब आणि सर्व आयोजक मंडळी जी आहेत ती लाखोच्या संख्येनं या रॅलीमध्ये सामील
मिळून या आंदोलनामध्ये आयोजन करून नियोजन करून माझ्या बांधवांनो ती महाबोधी विहार मुक्त करण्यासाठी रात्रंदिवस एक करतोय। आणि मी गायक प्रबोधनकार विकास राजा आणि सुभाषजी कोठारे आम्ही दोघेही भाऊ फार या मोठी जिम्मेदारी आमच्या या खांद्यावर दिलेली आहे गायन प्रबोधनाची आणि गाण्याच्या माध्यमातून महाबोधी विहाराचा मुद्दा लोकांपर्यंत जास्तीत जास्त अग्रेसिव्ह आणि मोठ्या प्रमाणात पोहोचावा हा मुख्य उद्देश। त्यामुळे हे आमच्या खांद्यावर धुरा जी आमचे राकेश भाऊ दारगावे आणि योगेशजी राऊत यांनी सुभाषजी कोठारे साहेब आणि मी विकास राजा आमच्या खांद्यावर दिली आहेत। आणि याचा अनुभव सांगायचा झाला तर अक्षरशः लोक एकदम लाखोच्या संख्येने गर्दी करतात आणि असंख्य लोक या विचारधारेशी जोडतात आणि एक दिवस येईल नक्कीच येईल की आम्ही ते महाबोधी विहार त्या पंड्याच्या ताब्यातून मुक्त करू आणि आमचा भिक्खू संघ तिथे स्थापित करू आणि ते महाबोधी विहार फक्त आणि फक्त आमच्या बौद्ध बांधवांचं राहील। नक्कीच महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात नक्की मिळणारच आहे। यासाठी तुम्ही जवळपास 1 महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही दौरा करत आहात, समाजाला प्रबोधन करत आहात। पण आज आमच्या दर्शकांसाठी आम्हाला नक्कीच तुमचं जे फेमस जे गीत आहे की जन्म वाया गेला तुझा जन्म वाया गेला, तर आमच्या दर्शकांसाठी हे गीत आपण आमच्या नागराजला एकदा ऐकवावं, आमच्या वाचकांना दर्शकांना आपण ऐकवाल अशी अपेक्षा करतो मी तुमच्याकडे। येस मी नागराज टीव्हीची जे लोक रसिक जोडलेले आहेत किंवा जे मला या माईकच्या माध्यमातून नागराज यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे मला ऐकतात सर्वांना माझं एकच सांगणं आहे, कारण की जो मीडिया आहे तो मीडिया बहुजनवादी विचारधारेला चालवणारा कमी आणि जो मीडिया झालेला तो गुलाम झालेला आहे। परंतु मीडिया हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे माझ्या बांधवांनो। आज मोठे मोठे टेलिव्हिजन जे चॅनल आहेत ते आमच्या बहुजनांची न्यूज दाखवत नाही, परंतु नागराज या टीव्हीच्या माध्यमातून आपण नागराज न्यूजच्या माध्यमातून आपल्या सर्वांना या धम्मयात्रेची क्षणाक्षणाची आपल्या सर्वांना माहिती मिळेल। म्हणून ज्यांच्यापर्यंत या स्पीकरच्या माध्यमातून मी पोहोचतोय त्यांनी नागराज टीव्हीला नागराज न्यूजला सबस्क्राईब करा, आपण सर्वांनी लाईक करा आणि आपल्या या नागराज टीव्हीच्या दर्शकांसाठी मी नक्कीच सादर करेन जे आपण फरमाईश केली आहे जन्म वाया गेला तुझा जन्म वाया गेला। पण त्याआधी माझ्या बांधवांनो मी आपल्या सर्वांना एक सांगू इच्छितो की ज्या उद्देशाने आज मी या लातूर शहरामध्ये आलेलो आहे, प्रोग्राम तर सगळेच कलावंत करतात गायक करतात माझ्या बांधवांनो, पण आज जे सौभाग्य भाग्याला तर आपण मानत नाही बुद्धिवादी लोक, पण जो योगायोग जुळून आले आहे की महाबोधी विहाराच्या लढ्यासाठी मला गायला मिळतंय हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। म्हणून महाबोधी विहाराचं एक मुक्तिगीत आपल्यासाठी सादर करतोय बांधवांनो। तर प्रशिक ढोले यवतमाळवरून लिहितात की रस्ते पे उतर जाओ न्याय अधिकार चाहिए, पंडे मुक्त विरासत हमें महाबोधी विहार चाहिए। अरे हमारी विरासतों को छुपाओगे कब तलक, अब हमारी विरासतों को छुपाओगे कब तलक, अब हमें 84,000 स्तूपों का हिसाब चाहिए, 84,000 स्तूपों का हिसाब चाहिए। कारण या भारत देशामध्ये गंगा नदी वाहते म्हणून हा भारत देश महान नाही, या भारत देशामध्ये ताजमहल आहे म्हणून हा भारत देश महान नाही, तर या भारतामध्ये तथागत बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले म्हणून हा भारत देश महान आहे। आणि हा तथागताचा धम्म फक्त भारतात नव्हे तर संपूर्ण विश्वात माझ्या बांधवांनो पसरलेला आहे। आणि म्हणून तर बोलतोय अरे या भारतातील बुद्ध धम्म, या भारतातील बुद्ध धम्म आहे व जगभरात, आणि या भारतातील बुद्ध धम्म आहे व जगभरात, महाबोधी विहारातून काढू पंडितांची वरात, महाबोधी विहारातून काढू पंडितांची वरात, विदेशी बघा हे आलेले आर्य पाखंडवादाचे करतात कार्य, कुणी झाले इथे आचार्य, कुणी झाले इथे आचार्य, कुणी झाली तर शंकराचार्य। अरे पाखंडवादी हे वर्णवादी त्या महाबोधी विहारामध्ये पिंडदान करतायत, अंधश्रद्धा पसरवतायत। म्हणून अरे पाखंडवादी हे वर्णवादी जाऊन घुसले विहारात, आणि आपण काय करायचंय अरे महाबोधी विहारातून काढू या शेंडीवाल्यांची वरात, महाबोधी विहारातून काढू शेंडीवाल्यांची वरात। नक्कीच सर, खूप सुंदर असं गीत आपण या ठिकाणी आमच्या दर्शकांसाठी आपण या ठिकाणी गायलेलं आहे। परंतु आम्हाला खरंच ऐकायचं आहे की तुमचं जे प्रसिद्ध झालेलं जे गीत आहे की जन्म वाया गेला तुझा जन्म वाया गेला, हेही एकदा आमच्या दर्शकांसाठी आपण या ठिकाणी गावं अशी विनंती आहे आपल्याला। फार सुंदर गीताची फरमाईश केली सर आपण, आणि मला फार की हे गाणं माझ्या काळजाच्या जवळच आहे। कित्येकदा हे गाणं गाताना मन भरून येतो गैवरून, कित्येक लोकांना मी रडताना बघितलं, अक्षरशः अंगावरचा काटा उभं करणारं हे गीत गुरुवर्य मनोजराजा गोसावी यांनी निर्माण केलेलं आहे। बांधवांनो बघा, बाबासाहेब आंबेडकर बोलून गेले की आपल्या कमाईचा 20 पैसा समाजाला दान करा, बुद्धाची दुसरी पारमिता सुद्धा दान आहे।
आणि बाबासाहेब म्हणतात की आपण सर्वांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. बाबासाहेबांनी आम्हाला नारा दिला माझ्या बांधवांना, आम्ही सर्व शिकलो. बाबासाहेबांचा समाज जेव्हा गरीब होता, पण बाबासाहेबांची चळवळ मात्र श्रीमंत होती. पण आज बाबासाहेबांचा समाज शिकला, सवरला, मोठ्या पदावर गेला, मोठ्या हुद्द्यावर गेला, पण आज बाबासाहेबांची चळवळ मात्र गरीब आहे. कारण की प्रत्येक व्यक्ती स्वतःचा आणि फक्त स्वतःचा विचार करू लागलाय. चळवळीला मात्र सर्वांनी सोडून दिलंय. म्हणून आज चळवळ गरीब झाली, त्या चळवळीला आम्हाला श्रीमंत करावं लागेल माझ्या बांधवांनो. कारण काल खाया मिळत नव्हतं, आज खाणं होत नाही. काल हे ल्याया मिळत नव्हतं, आज ल्यानं होत नाही. अरे पैसा आला आणि इतके माजलो आम्ही मनोज राजा की बुद्ध विहारात आमचं वंदनेला जाणं होत नाही. म्हणून अरे संसाराचे ओझे वाहत वाहत मेला, अरे बुद्ध फुले सोडा ठाव नाही पंचशीला. अरे उभ्या आयुष्यात फक्त स्वार्थ साध्य केला, अरे आल्या जन्मी नाही कधी विहारात गेला. आणि मग अरे जन्म वाया गेला तुझा जन्म वाया गेला, जन्म वाया गेला तुझा जन्म वाया गेला. स्वतःसाठी जगणाऱ्याला कवडी मोल नाही, स्वतःसाठी जगणाऱ्याला कवडी मोल नाही. अरे सत्य वचन आहे, खोटे बोले नाही. अरे व्यर्थ म्हणतो आहे मी भीमाचा चेला. फक्त जे भीम करतोय नुसतं, पण काम मात्र समाजात काही करत नाही, समाजाच्या चळवळीत येत नाही, आंदोलनात येत नाही. म्हणून अशा लोकांना माझं म्हणणं आहे, अरे व्यर्थ म्हणतो आहे मी भीमाचा चेला. आणि मग अरे जन्म वाया गेला तुझा जन्म वाया गेला, जन्म वाया गेला तुझा जन्म वाया गेला. क्योंकि माफ नहीं होगा मेरे बाबा साहब को छोड़ के जाने वालों को, माफ नहीं होगा मेरे बाबा साहब को छोड़ के जाने वालों को. ये नसीहत कर दो रे चमचेगिरी करने वालों को, नाकाम करने उनकी सारी चालों को. इस लातूर के चौक में पकड़ो और जूते मारो गद्दारों को. अरे जन्म वाया गेला तुझा जन्म वाया गेला. हे गीत होतं माझ्या बांधवांना, जे आपण सर्वांना खूप आवडलं. नक्कीच सर, खूप आपल्या या शब्दामधून आपण समाजाचं प्रबोधन करत आहात. मी आपण असं माझ्या चॅनलच्या वतीनं आपण असं आवाहन करतो की जर तुमचा कार्यक्रम जर आमच्या या भागामध्ये जर ठेवायचा असेल तर नक्कीच तुमचा वेळ या भागाकरिता किंवा असं या समाजासाठी नक्कीच मिळेल. आणि त्यासाठी आम्ही आमच्या चॅनलच्या खाली नक्कीच सरांचा नंबरसुद्धा आम्ही खाली आपण आपल्याला पाहायला मिळेल. या जर कोणाला यांचा जर कार्यक्रम जर ठेवायचा असेल तर आम्ही जो खाली स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती आपण कधीही त्यांच्याशी संपर्क करू शकता आणि असे समाज प्रबोधनाचे कार्यक्रम आपल्या भागातही ठेवू शकता. धन्यवाद नागराज न्यूजला आपण वेळ दिल्याबद्दल. माना सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम. नमस्कार.